अंधेरी पश्चिम या ठिकाणी अंधेरीच्या राजाचे आगमन सोहळा पार पडलेला आहे। अंधेरीच्या राजाचे जे सभासद आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे। सर, काय सांगाल, अंधेरीच्या राजाचं आगमन झालेलं आहे, कशा प्रकारे आगमनाची सोहळा चालू केलेला आहे? पहिला सगळ्या भाविकांना अंधेरीच्या राजाचं वतीने आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत। यंदा आमचा गणपतीचं 59वं वर्ष आहे। आम्ही यंदा सोहळा केला होता आणि दरवर्षी आम्ही करतो। आणि यंदा आमचं पूर्ण महिलांचं आम्ही पूर्ण हे केलेलं आहे आणि दरवर्षी आम्ही प्रतिकृती करतो। ज्या प्रतिकृतीच्यामुळे जी लोक बाहेर म्हणजे राजस्थान की कुठल्याही असं स्थानावर जाऊ शकत नाही त्यांना आम्ही इकडे दर्शन करून देतो। म्हणजे आम्ही आता 2 वर्षापासून आम्ही महिलाचं हे केलं आहे। गेल्या वर्षी आम्ही शिवराजाभिषेकचं आम्ही पूर्ण देखावा केला होता। यंदा आम्ही राजस्थानचा देखावा केला। याच्या पुढच्या वर्षामध्ये आम्ही मंडळाने आमचे ठरवणार आणि ते आम्ही कुठल्याही चांगली मंदिराची या कुठल्याही चांगलं ठिकाणाचं आम्ही प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न करणार आहे। काय सांगाल, आज गणपतीचं आगमन झालं आहे, त्याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? तसं म्हटलं तर नवसाला पावणारा अंधेरीचा राजा म्हणजे आमचा जन्मच इथे झालेला आहे। त्यामुळे जन्मापासून आम्ही लहानपणापासून इथे बघतो। म्हणजे अतिशय न सांगण्या एवढा उत्साह आणि आनंद झालेला आहे आणि ह्याच आम्ही दिवसाची वाट बघत असतो। आणि बस आता पुन्हा हे आनंदाचे क्षण पुन्हा सुरू झालेले आहेत आणि अंधेरीच्या राजाची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला लाभतं आहे। त्याबद्दल आम्ही अतिशय ऋणी आहोत अंधेरीच्या राजाचे। या गणपतीला आतापर्यंत किती वर्ष झाली? हे आता 59वं वर्ष, 1966 साली स्थापना झाली। सर, काय सांगाल, आज अंधेरीच्या राजाचं आगमन झालेलं आहे, त्याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? आता अंधेरीचा राजा आमच्या नवसाचा गणपती म्हणून ओळखला जातो। पूर्ण मुंबई आणि महाराष्ट्र आणि देशाच्या विविध प्रांतावर लोक अंधेरीच्या राजाच्या दर्शनामध्ये भारगावरून पण येतात। अमेरिका, ऑस्ट्रेलिया, वेगवेगळ्या ठिकाणामध्ये येतात। एक क्षण आहे आनंदाची, अंधेरीच्या राजाचे जो इथे आगमन झालेलं आहे। दरवर्षाप्रमाणे हा वर्ष आम्हाला 10-15 दिवस आमचा जो गणपतीचं आगमन इथे लवकर झालेलं आहे आणि ते विधीप्रमाणे सगळं आम्ही आमच्या मुलांना सगळं गणपती बघायचे असतात वेगवेगळ्या तिकडे पण। मग ते हिसाबाने आम्ही गणपती हा वर्ष 10 ते 12 दिवस पहिला आणलेलं आहे आणि तुम्ही बघितलं असेल किती मोठ्या प्रमाणाने लोक उत्साहाने गणपतीच्या आगमनामध्ये नाचत होता आणि ते एक क्षण आहे। आम्हाला पूर्ण वर्ष आम्हाला दरवर्ष बाप्पाची सेवा करायची आम्हाला एक क्षण भेटतो। ते आम्ही पूर्ण वर्ष त्याच्यासाठी लोक थांबलेले असतात, वाट बघत असतात की गणपती कधी येणार आहे म्हणून। आणि पूर्ण आता तर आमच्या पूर्ण मंडपाचे अजून डेकोरेशन झालेले नाही आहे, कामं चालू आहे। तसं कामं पूर्ण संपेल आणि हे मॉल तुम्हाला बघायला भेटेल। एक चांगली जोधपूरचं मॉल आहे ते तुम्हाला इथे लोकांना जो बघितलेलं नाही हे सगळं महाल आहे ते सगळं इथे एक लोकांना बघायला भेटणार। हे थीम असं असतं की आमची मंडळ दरवर्ष वेगवेगळ्या ठिकाणी विजिट करतात पर्सनली पूर्ण कमिटी। त्याचं आम्ही फोटोग्राफी करून परमिशन घेऊन फोटोग्राफी करतात। आमच्या आर्ट डायरेक्टर आणि कमिटी मेंबर तिकडे जातात आणि ते सगळं आम्ही शूट करून आम्ही प्लॅन बनवतात। पूर्ण प्लॅन बनवून आमच्या आर्किटेक्ट स्वतः आमच्या कमिटीमध्ये आहे, आमचे आर्ट डायरेक्टर स्वतः कमिटीमध्ये आहे। तो आमचे एक चांगलं एज्युकेटेड टीम आहे इकडे हे सगळं कामं करायचे आणि एक डिसाईड करतात की हा वर्ष आपण इथे उभं करायचं लोकांसाठी। आणि अंधेरीच्या राजाला ही देवळं असो की ते पॅलेस असो त्यांचंच अंधेरीच्या राजा दरवर्षी आम्ही ह्यांच्या स्थापना करतो। आणि हा वर्ष पण आम्ही हे एक पॅलेस आहे चांगली जोधपूरची पूर्ण डिझाईन आहे। येतात तुम्ही बघितलं तर वेगवेगळं डिझाईन आहे। ते डिझाईनमध्ये तुम्ही अंधेरी लोकांना मला प्रपोज होते हे पूर्ण कंप्लीट होणार तेव्हा प्रोजेक्ट लोकांना खूप आनंद होईल बघायला। नमस्कार, मी निलेश पुरे। मी आज तुम्हाला ओळख करून देतो। आमचे मंडळाचे उपाध्यक्ष श्री MK मेनन साहेब हे सतत आमचे प्रिय मामा आहेत। मामा म्हणजे एकदम पूर्ण मुंबईमध्ये त्यांना मामाच्या नावाने ओळखतात।
आणि ते आज म्हणजे 59वं वर्ष आहे. ते 59 वर्ष अंधेरीच्या राजाचं विसर्जन करतात छोटी मूर्तीचे. स्वतःच्या हिशोबाने ते आत घेऊन जाऊन ते म्हणजे एक पारंपरिक रीतीने ते घेऊन जातात आणि त्यांचं ते विसर्जन करून ते करतात. आज आमच्याबरोबर ते आहेत, आमचे पाठबळ आहेत, आमची शक्ती आहे, बाप्पा पण आमच्या शक्ती आहे. पण त्याच्याबरोबरचं आमचे मामाचं जो प्रेम आहे तो कुठेही जात नाही आणि म्हणून आम्ही त्यांना प्रेमाने मामा बोलून जवळ करतो. नवसाला पावणारा अंधेरीचा राजा याच्याबद्दल काय उदाहरण सांगाल काय? कोणाला असं पावलेलं आहे? असं भरपूर लोकांना पावलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही सांगू शकत नाही की कोणाला आहे असं. म्हणजे बोटेवर उदाहरण म्हणजे मीच बोला ना, कारण की मी 23 वर्षानंतर मला गेल्या वर्षी माझं स्वतःचं गणपती होता. म्हणजे मी संपूर्ण गणपतीचा खर्च केलं होतं. म्हणजे गणपतीची मूर्ती, छोटी मूर्ती, देवीची मूर्ती, म्हणून आम्ही सगळं हे केलं होतं. माझं जे नवस होतं ते पूर्ण झालं. ते 23 वर्षानंतर मला एक मान भेटला आणि तो मान पूर्ण केला. अच्छा, ती थीम बनवण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल आपण नागरिकांना काय संदेश द्याल? म्हणजे ही थीम म्हणजे असं आहे की राजस्थानमध्ये काही लोक जाऊ शकत नाही. त्यांना इकडे त्या म्हणजे महलमध्ये जी आहे कृती, ती कृती आम्ही इकडे दाखवतो. आम्ही इकडे प्रत्येक टायमाला प्रतिकृती करतो. म्हणजे काय, देवळाचे प्रतिकृती असून द्या की हे आता महिलांची आहेत. ह्याच्या गेल्या वर्षी आम्ही जे बनवलं होतं ते आपले राज्याभिषेकाचं पूर्ण शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकचा पूर्ण सोहळा केला होता. त्या हिशोबाने आम्ही प्रत्येक टायमाला हे करतो. आणि त्याच्यामुळे काय असं असतं की जे येणारे भाविक आहेत, ज्यांना तिथंपर्यंत पोचू शकत नाही, त्यांना इकडे आम्ही त्यांना दर्शन करून देतो, त्यांना इकडे घडवून देतो. आणि आमचा ते प्रयत्न आहे की अजून पुढे आम्ही ह्याच्यापेक्षा पण चांगलं अजून करायला आमचा प्रयत्न सुरुवात आहे. व्हिडिओ जर्नलिस्टसह आशिका भोसले, आम्ही मुंबईकर 24 तास मुंबई.